हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके। आज आपण नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ फार्म कॉस्ट अकाउंटिंग as well as advantages and limitations of farm cost accounting यावर डिस्कशन करणार आहोत। पाठीमागील लेक्चरमध्ये आपण फार्म कॉस्ट अकाउंटिंग त्याची फीचर्स याविषयी चर्चा केलेली आहे। जनरली फार्म कॉस्ट अकाउंटिंग इज द रिलेटेड टू फार्मिंग ऍक्टिव्हिटी, म्हणजे ज्या फार्मिंग ऍक्टिव्हिटी आहेत त्या फार्मिंग ऍक्टिव्हिटीची जी काही कॉस्ट आहे, कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ फार्मिंग ऍक्टिव्हिटी ऑर फार्मिंग प्रोडक्शन, त्याच्याशी संबंधित ही फार्म कॉस्ट अकाउंटिंग आहे। जनरली फार्म ऍक्टिव्हिटीमध्ये क्रॉपिंग ऍक्टिव्हिटी येत असते, डेअरी ॲज वेल ॲज फिशरीज, पोल्ट्री या ऍक्टिव्हिटी फार्म अकाउंटिंगमध्ये किंवा फार्मिंग ऍक्टिव्हिटीमध्ये येत असतात। सो कॅल्क्युलेशन ऑफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ particular farm activity, the cost accounting system which is used generally it is called as farm cost accounting। म्हणजे जे फार्म कॉस्ट अकाउंटिंग सिंपल प्रोसेस काय आहे की फार्मिंग ऍक्टिव्हिटी मध्ये जे प्रॉडक्ट तयार केले जात असतात त्या प्रॉडक्टची जी काय प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कॅल्क्युलेट करण्यासाठीची जी अकाउंटिंगची सिस्टीम आहे, जनरली त्याला इथे काय म्हटलं जातं, फार्म कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलं जात असतं। त्यामध्ये जे रेकॉर्ड्स ठेवले जात असतात, जनरली इन्व्हेंटरीशी संबंधित सप्लिमेंटरी रेकॉर्ड्स असतात आणि जी फिनान्शियल रेकॉर्ड्स आहेत ती फिनान्शियल रेकॉर्ड्स इथं मेंटेन केली जात असतात। सो आता ह्या फार्म कॉस्ट अकाउंटिंगची गरज काय आहे, महत्व त्याचं काय आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊ। दी अर्ली फार्म अकाउंटिंग सिस्टीम्स, म्हणजे सुरुवातीची जी काय फार्म अकाउंटिंगची सिस्टीम होती, विच वेअर डाउटलेसली क्रूड, म्हणजे थोडी ओबडधोबड स्वरूपाची, म्हणजे पूर्ण विकसित अशी सुरुवातीची जी काय फार्म कॉस्ट अकाउंटिंगची सिस्टीम होती, हॅव बीन मॉडिफाईड अँड इम्प्रूव्ड थ्रू टाइम अँड इन द लास्ट डिकेड, म्हणजे ते आता मॉडिफाय होत पाठीमागल्या 10 वर्षामध्ये मोर ऍडव्हान्स्ड अँड कॉम्प्लेक्स कॉस्ट अकाउंटिंग टेक्निक हॅव कम इन टू कॉमन यूज इन फार्म अकाउंटिंग। म्हणजे पाठीमागील 10 वर्षामध्ये ही फार्म कॉस्ट अकाउंटिंगची जी काही सिस्टीम आहे, काही टेक्निक्स जी आहेत ती काय झालेली आहे, तिथं मॉडिफाय झालेले आहेत, ऍडव्हान्स्ड अधिक कॉम्प्लिकेटेड जी टेक्निक्स आहेत, सिस्टीम जी आहे ही तयार झालेली आहे। द पर्पज ऑफ दिस सिस्टीम इज टू डिटरमाइन डिटेल्ड कॉस्टिंग्स अँड रिटर्न्स ऑफ ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी। मग या कॉस्ट अकाउंटिंगचा जो पर्पज आहे, नीड आहे, काय हेतू आहे जनरली ऑफ दिस सिस्टीम इज टू डिटरमाइन डिटेल्ड कॉस्टिंग, म्हणजे जी डिटेल्ड कॉस्ट आहे पर्टिक्युलर फार्मिंग ऍक्टिव्हिटीची ती डिटेल्ड कॉस्टिंग करणं आणि जो रिटर्न आहे, म्हणजे त्याच्यावर जो परतावा मिळतो, जी गुंतवणूक केली आहे त्याच्यावर त्या ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीचं कॉस्टिंग करून त्याच्यावर किती परतावा मिळतो ते फाइंड आउट करणं, हे या फार्म कॉस्ट अकाउंटिंगचं काय पर्पज आहे। सो द कॉस्ट रिलेटेड टू फार्मिंग ऍक्टिव्हिटीज कॅन बी एक्सटर्नल बिझनेस पर्चेसेस अँड इंट्रा बिझनेस कॉस्ट। सो फार्मिंग ऍक्टिव्हिटीची जी काय कॉस्ट आहे, खर्च नेमके कोणते असतात, जनरली कॅन बी एक्सटर्नल बिझनेस पर्चेस। जे एक्सटर्नल बिझनेस परचेस आहेत, म्हणजे फार्मिंग ऍक्टिव्हिटीसाठी जे इनपुट्स लागतात, मग मशिनरीज असतील, ऍक्टिव्हिटीसाठी जे मटेरियल्स असतील, इट इज डिपेंड अपॉन द फार्मिंग ऍक्टिव्हिटी। जर पोल्ट्री असेल तर मटेरियल वेगळं राहील, क्रॉपिंग ऍक्टिव्हिटी असेल मटेरियल वेगळं राहील, मिल्क ऍक्टिव्हिटी असेल, डेअरी ऍक्टिव्हिटी असेल तर मटेरियल वेगळं राहील, फिशरी ऍक्टिव्हिटी असेल मटेरियल वेगळं राहील। अशा पद्धतीने जे रिक्वायर्ड इनपुट्स आहेत ते जे एक्सटर्नल प्रोव्हायडर्स आहेत त्यांच्याकडून इथं काय केले जातात, परचेस केले जात असतात, त्याच्याशी संबंधित कॉस्ट ॲज वेल ॲज इंट्रा बिझनेस कॉस्ट। म्हणजे नंबर ऑफ फार्मिंग ऍक्टिव्हिटी जर केल्या जात असतील तर एक फार्मचं जे आउटपुट आहे दुसऱ्या फार्मचं काय असू शकतं, इनपुट असू शकतं। तर अशा पद्धतीनं हे एक्सटर्नल बिझनेस परचेस ॲज वेल ॲज इंट्रा बिझनेस कॉस्ट, म्हणजे इनपुट्स एका ऍक्टिव्हिटीचं दुसऱ्या ऍक्टिव्हिटीचं आउटपुट, एका ऍक्टिव्हिटीचं दुसऱ्या ऍक्टिव्हिटीचं इनपुट असू शकतं, किंवा जे इंटर फार्म परचेसेस जे आहेत, ट्रान्सफर जे आहेत त्याच्याशी संबंधित ही काय असते, कॉस्ट असते। बिकॉज फ्यू ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑर एंटरप्राइज हॅव ओनली डायरेक्ट एक्सपेंडिचर, मोस्ट ऑल्सो ड्रॉ अप ऑन सर्व्हिसेस ऑर इनपुट्स फ्रॉम अदर पार्ट्स ऑफ द बिझनेस। म्हणजे तो जो फार्मिंग बिझनेस आहे त्या बिझनेसमधूनच काय केलं जात असते, इतर ज्या फार्मिंग ऍक्टिव्हिटी आहेत त्यांना काही जे इनपुट्स आहेत
त्यांचे जे एक्सपेंडिचर आहेत ते काय केले जात असतात, तिथं पेड केले जात असतात. देअरफॉर इन फॉर्म ऑफ कॉस्ट अकाउंटिंग अँड ऍक्टिव्हिटी ऑर एंटरप्राइज बोथ टाइप ऑफ एक्सपेन्सेस शुड बी कन्सिडर्ड. दोन्ही प्रकारचे जे एक्सपेन्सेस, दोन्ही म्हणजे कोणते, एक एक्सटर्नल जे सोर्सेस आहेत ते यूज करून इनपुट्स परचेस केले असतील, प्लस जे इंटरनल सोर्स आहेत त्यातून जे इनपुट्स युटिलाइज केलेले असतील, तर त्या दोन्हीची ही कॉस्ट इथं विचारात घ्यावी लागत असते. द फॅक्टर डिफरन्शिएटिंग कॉस्ट अकाउंटिंग फ्रॉम अदर अकाउंटिंग सिस्टीम इज इट्स कन्सिडरेशन ऑफ इंट्रा फर्म ट्रान्झॅक्शन्स वेअर द इन्कम फॉर वन अकाउंट इज अन एक्सपेन्सेस टू अनदर. म्हणजे ह्या फार्म कॉस्ट अकाउंटिंगला वेगळे पण काय आहे जनरली, द फॅक्टर डिफरन्शिएटिंग कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे या फार्म कॉस्ट अकाउंटिंगचं वेगळे पण काय आहे इतर अकाउंटिंगच्या तुलनेमध्ये, जे इंट्रा फर्म ट्रान्झॅक्शन्स आहेत, म्हणजे जी फर्म आहे, फार्मिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे बिझनेस आहे, नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीजचे जे इन्कम्स असतात, एका ऍक्टिव्हिटीचा जो इन्कम असेल तो काय असू शकतो, दुसऱ्या ऍक्टिव्हिटीचा एक्सपेन्सेस असू शकतो किंवा असतो. म्हणजे जे इंट्रा फर्म ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचं प्रमाण या फार्म कॉस्टिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर असतं, ते यामध्ये विचारात घ्यावं लागत असतं. काही इम्प्युटेड कॉस्ट असते. इम्प्युटेड कॉस्ट म्हणजे जे जनरली फार्मिंग ऍक्टिव्हिटी या फॅमिली ऍक्टिव्हिटी म्हणून विचारात घेतल्या जात असतात. म्हणजे फॅमिली मेंबर्स यामध्ये काय होत असतात, तिथं काम करत असतात. म्हणजे जनरली वर्कर्स जे असतात ते फॅमिली मेंबर्स असतात. त्यामुळे फॅमिली मेंबर्सवर इथं जो केला जाणारा खर्च आहे, म्हणजे फॅमिली मेंबर्सना जे पेमेंट द्यावं लागतं, म्हणजे अदर वर्कर्स जर असतील तर अदर वर्कर्सना पेमेंट द्यावं लागतं, परंतु फॅमिली मेंबर्सने तर पेमेंट दिलं जात नाही, द्यावं लागत नाही. मग त्यांना जर पेमेंट दिलं असतं जनरली फॅमिली मेंबर्सना, तर त्याची जी कॉस्ट आहे जनरली इट इज कॉल्ड ॲज इम्प्युटेड कॉस्ट असं म्हटलं जात असतं. ओके, सो फार्म कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स हॅव बीन व्हॅल्युएबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन फॉर एडिंग मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग. म्हणजे अलीकडं ह्या ज्या फार्मिंग ऍक्टिव्हिटी आहेत या कॉर्पोरेट लेवलला सुद्धा आपण पाठीमागल्या लेक्चरमध्ये बघितलं आहे की कॉर्पोरेट लेवलला सुद्धा या फार्मिंग ऍक्टिव्हिटी किंवा फार्म ऍक्टिव्हिटी केल्या जात असतात. म्हणजे फार्म बिझनेस ऍक्टिव्हिटी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा काय झालेलं तिथं आलेल्या आहेत किंवा कॉर्पोरेट सुद्धा काय करतात, हे फार्म ऍक्टिव्हिटी करत असतात. सो हे जे फार्म कॉस्ट अकाउंटिंगचं रेकॉर्ड आहे ते व्हॅल्युएबल सोर्स असतो कशाचा, इन्फॉर्मेशनचा फॉर एडिंग मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग. म्हणजे मॅनेजमेंटची जी डिसिजन मेकिंग ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यासाठी हा डेटा, कॉस्ट अकाउंटिंग डेटा फार्म ऍक्टिव्हिटीचा व्हॅल्युएबल सोर्स असतो, माहितीचा एक महत्वपूर्ण साठा असतो. These records have also supplied valuable information needed by agriculture researchers in developing their models useful in agriculture sector. जे ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये रिसर्चर्स आहेत, ऍग्रिकल्चर सेक्टर मॉडिफाय होण्यासाठी ऍग्रिकल्चर सेक्टर्समध्ये काही जे चेंजेस आहेत, प्रोग्रेसिव्ह चेंजेस, ते करण्यासाठी जी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे थ्रू कॉस्ट अकाउंटिंग, हे जे रिसर्चर्स आहेत, ऍग्रिकल्चर रिसर्चर्स आहेत, त्यांच्यासाठी काय होत असते, उपलब्ध होत असते. त्यामुळं ह्या कॉस्ट अकाउंटिंगची काय असते, गरज असते. द रेकॉर्ड हॅव ऑल्सो सप्लाइड डेटा निडेड बाय एज्युकेटर्स इन देअर इन्स्ट्रक्शनल एफर्ट्स. जे एज्युकेटर्स आहेत, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज असतात, ऍग्रिकल्चर कॉलेजेस असतात, तर त्या एज्युकेशनल इन्स्ट्रक्टर्ससाठी हा जो काय कॉस्ट अकाउंटिंग डेटा आहे तो काय असतो, गरजेचा असतो. गव्हर्नमेंट हॅज ऑल्सो ड्रॉन अप कॉस्ट अकाउंटिंग डेटा फॉर डिझायनिंग ऍग्रिकल्चर पॉलिसी. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की ऍग्रिकल्चर पॉलिसी गव्हर्नमेंट ज्यावेळेस तो फ्रेम करत असते, तयार करत असते, त्याच्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग डेटा गरजेचा असतो. सो हा जो कॉस्ट अकाउंटिंग डेटा आहे, प्रॉपर अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड जर होत असेल ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीचं, तर हा डेटा एक व्हॅल्युएबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन फॉर द पर्पज ऑफ पॉलिसी मेकिंग रिलेटेड टू ऍग्रिकल्चर सेक्टर. म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टरसाठी जे पॉलिसी मेकिंग करावं लागत असतं, गव्हर्नमेंटला डिसिजन्स घ्यावे लागत असतात, त्याच्यासाठी हा कॉस्ट अकाउंटिंग डेटा महत्वाचा ठरत असतो. कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स कॅन बी युजफुल इन द मॅनेजमेंट ऑफ फार्मिंग बिझनेस. Cost accounting records can be useful in the management of farming business. Properly designed cost accounting system can indicate areas of weak or poor management not indicated by other management techniques, and thus this information enable the farmers to take corrective actions that he otherwise might not. म्हणजे थ्रू कॉस्ट अकाउंटिंग जे वीक अँड पुअर मॅनेजमेंट एरियाज आहेत, हे काय होतं, थ्रू कॉस्ट अकाउंटिंग डेटा इंडिकेट होत असतं. म्हणजे इतर जी मॅनेजमेंटची टेक्निक्स आहेत, अदर मॅनेजमेंट टेक्निक हे जे काही वीक अँड पुअर एरियाज दाखवू शकत नाहीत, तर अशा वेळेला हा कॉस्ट अकाउंटिंग डेटा
हे जे वीक एरियाज आहेत ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीमधले त्याचं जे काय इंडिकेशन आहे ते दाखवण्याचं काम हा कॉस्ट अकाउंटिंग डेटा काय करत असतो आणि त्यातून एक करेक्टिव्ह ॲक्शन्स जे आहेत फार्मर्स काय करू शकतो त्या अनुषंगानं इथं घेऊ शकतो. जनरली जे काय कॉस्ट अकाउंटिंग कॉन्सेप्ट आहे फार्म कॉस्ट अकाउंटिंग जे कमर्शियल फार्मिंग ॲक्टिव्हिटी करतात खास करून मोठे शेतकरी त्यांच्यासाठी ही कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम काय आहे गरजेची आहे. जे मार्जिनल फार्मर्स आहेत ते मार्जिनल फार्मर्स कॉस्ट अकाउंटिंग टेक्निक फॉलो करून त्यांचा जो काय कॉस्टिंग डेटा आहे तो रेकॉर्ड करतात किंवा त्यांचं कॉस्टिंग करतात असं आपण इथं स्पष्टपणे म्हणू शकत नाही. कारण ही कॉस्ट अकाउंटिंग फार्म कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम ही पाठीमागल्या 10 वर्षात मॉडिफाय झालेली आहे. नवनवीन जे टेक्निक्स आहेत कॉम्प्लिकेटेड टेक्निक्स इथं डेव्हलप झालेले आहेत. हे सगळं जो मार्जिनल फार्मर आहे म्हणजे ज्याची जमीन कमी आहे ॲक्टिव्हिटीचं प्रमाण लहान आहे अशा व्यक्तींच्याकडून म्हणजे असे फार्मर्स या ॲक्टिव्हिटी इथं फॉलो करत नाही. म्हणजे फार्मर कॉस्टिंगचे जे टेक्निक्स आहेत ते इथं फॉलो करत नाहीत करणं शक्य नसतं. ओके. द युजेस मेड ऑफ फार्मर कॉस्टिंग इन्फॉर्मेशन बाय रिसर्चर्स अँड एज्युकेटर्स हॅव बीन ब्रॉड अँड व्हराइड. म्हणजे जे एज्युकेटर्स आहेत रिसर्चर्स आहेत ना व्यापक प्रमाणावर या फार्म कॉस्ट अकाउंटिंग थ्रू मिळणाऱ्या डेटाचा काय करत असतात वापर करत असतात. जनरली एज्युकेटर्स हॅव युज्ड द इन्फॉर्मेशन इन बोथ एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज अँड क्लासरूम इन्स्ट्रक्शन. म्हणजे क्लासरूम इन्स्ट्रक्शन बरोबर ज्या एक्सटर्नल एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे प्रत्यक्ष फील्डवर जाऊन शेतीच्या ठिकाणी जाऊन जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन हे जे एज्युकेटर्स आहेत ते करतात. ॲज वेल ॲज ऑन द अदर हँड जे रिसर्चर्स आहेत जे संशोधक आहेत या क्षेत्रामधले have drawn upon the information for use in the newer management aids such as linear programming and simulation models as well as established management techniques. आणि जे रिसर्चर्स आहेत हे रिसर्चर्स या डेटाचा वापर म्हणजे जी माहिती आहे फार्म कॉस्ट अकाउंटिंग थ्रू अवेलेबल होणारी कशासाठी करतात जे नवनवीन मॅनेजमेंट टेक्निक्स आहेत ऑलरेडी जे बिझनेसेसमध्ये वापरले जातात जसं लिनियर प्रोग्रामिंग टेक्निक आहे सायम्युलेशन मॉडेल्स आहेत. ही मॉडेल्स या फार्मिंग बिझनेसला फार्मिंग ॲक्टिव्हिटीला अटॅच करता येतील का यूज करता येतील का याविषयी त्याच्यावर काय करत असतात तिथं अभ्यास करत असतात. त्यामुळं ह्या फार्म कॉस्ट अकाउंटिंगची यामध्ये काय असते गरज असते. जनरली जे रिसर्चर्स आहेत एज्युकेटर्स आहेत जे कॉर्पोरेट सेक्टर आहे त्यांच्यासाठी ही फार्म कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम अवेलेबल असणं फॉलो करणं काय असते तर गरजेचं असतं. ओके. सो काही ॲडव्हान्टेजेस पाहूया आपण. फार्म कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग अँड इंटरप्रिटिंग इन्फॉर्मेशन टू डिटरमाइन हाऊ फार्मिंग ॲक्टिव्हिटीज अर्न्स अँड युजेस फंड. काय फार्म कॉस्ट अकाउंटिंग मग सिंपल आहे. जनरली कलेक्टिंग अँड इंटरप्रिटेशन इन्फॉर्मेशन टू डिटरमाइन हाऊ फार्मिंग ॲक्टिव्हिटीज अर्न्स अँड युजेस फंड. म्हणजे फार्मिंग ॲक्टिव्हिटी उत्पन्न किती मिळवते त्यांचा खर्च किती होत असतो त्या अनुषंगानं हे फार्म कॉस्ट अकाउंटिंग काय करत असतं फार्म कॉस्ट अकाउंटिंग थ्रू हा डेटा रेकॉर्ड होत असतो अवेलेबल होत असतो. कशाशी रिलेटेड फार्मिंग ॲक्टिव्हिटीचं अर्निंग आणि फार्मिंग ॲक्टिव्हिटी किती फंड वापरते त्याचा हा डेटा अवेलेबल होत असतो. ओके. देअर आर मल्टिपल ॲडव्हान्टेजेस टू युजिंग फार्म कॉस्टिंग मेथड्स. मोठ्या प्रमाणावर काही ॲडव्हान्टेजेस या फार्म कॉस्ट अकाउंटिंग मेथडचे मिळतात. सिन्स इट प्रोव्हाइड्स वास्टली मोर ॲक्शनेबल इन्फॉर्मेशन दॅन द फिनान्शियल स्टेटमेंट्स प्रोड्युस्ड थ्रू फार्म अकाउंटिंग. म्हणजे फार्म अकाउंटिंग थ्रू जी स्टेटमेंट तयार केली जात असतात त्याच्यापेक्षा जास्त जी व्हास्ट इन्फॉर्मेशन आहे व्हास्ट मोर ॲक्शनेबल इन्फॉर्मेशन महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती माहिती ही फार्म कॉस्ट अकाउंटिंग थ्रू काय होत असते मिळत असते. म्हणजे फार्म अकाउंटिंग मध्ये जी स्टेटमेंट मिळतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मिळेल परंतु फार्म कॉस्ट अकाउंटिंग थ्रू जे कॉस्ट डेटा आहे पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीजशी रिलेटेड ज्या खर्चाच्या बाबी आहेत त्याविषयीची सगळी माहिती फार्म कॉस्ट अकाउंटिंग थ्रू काय होत असते अवेलेबल होत असते. फॉलोइंग आर द की ॲडव्हान्टेजेस ऑफ फार्म कॉस्ट अकाउंटिंग टू कन्सिडर. तर खालील काही ॲडव्हान्टेजेस फार्म कॉस्ट अकाउंटिंग थ्रू मिळत असतात. सो नंबर 1 an effective farm cost accounting system not only locates problems within an organization but also drills down through the data to determine the exact cause of the issue and also recommend solution to management. म्हणजे
फक्त ऑर्गनायझेशनमध्ये जे काय प्रॉब्लेम आहेत ते फक्त फार्म कॉस्ट अकाउंटिंग थ्रू लोकेट केले जातात असं नाही, बट ऑल्सो ड्रिल डाऊन द थ्रू द डेटा डिटरमाइन द एक्झॅक्ट कॉज ऑफ द इश्यू अँड ऑल्सो रिकमेंड द सोल्युशन टू द मॅनेजमेंट. म्हणजे काही जर कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेल्या असतील, काही कॉस्ट जर अनकंट्रोलेबल असेल, तर याविषयीची जी काही इन डिटेल इन्फॉर्मेशन आहे कॉस्ट अकाउंटिंग थ्रू काय होत असते तर अवेलेबल होत असते. ओके, देन revenues and expenses can be clustered by cost object such as by product, product line and distribution channel to determine which one are gainful or require further support. Third advantage in farm cost accounting, cost can be tracked on a trend line to discover expenses surges that may be indicative of long-term trends. Cost can be modeled at different processing levels. For example, if management is contemplating the additional labor force, farm cost accounting can be used to derive the additional cost associated with that additional labor force. म्हणजे काय आहे पहा, कॉस्ट कॅन बी मॉडेल्ड ॲट डिफरंट प्रोसेसिंग लेवल. म्हणजे नंबर ऑफ प्रोसेसेस फार्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कराव्या लागत असतात. सो प्रत्येक प्रोसेसेसची जी काय कॉस्ट आहे ती कॉस्ट इथं फार्म कॉस्ट अकाउंटिंग थ्रू काय करता येते, इथं निदर्शनास येत असते. फॉर एक्झाम्पल, इफ मॅनेजमेंट इज कॉन्टेम्प्लेटिंग द ॲडिशनल लेबर, म्हणजे ॲडिशनल जे लेबर्स आहेत तर एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये अपॉइंट केलेले असतील, यूज केलेले असतील, सो फार्म कॉस्ट अकाउंटिंग कॅन बी यूज टू डिराईव्ह द ॲडिशनल कॉस्ट असोसिएटेड विथ दॅट ॲडिशनल लेबर फोर्स. म्हणजे ह्या ॲडिशनल लेबर फोर्सची जी काय कॉस्ट आहे ती कॉस्ट थ्रू फार्म कॉस्ट अकाउंटिंग काय होत असते तर लोकेट होत असते, निदर्शनास येत असते, आणि त्यातून हा ॲडिशनल लेबर फोर्स गरजेचा आहे किंवा नाही याविषयीचं जे इंडिकेशन आहे, याविषयीची जी काय इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटला इथं मिळत असते. देन द कॉस्ट स्ट्रक्चर्स ऑफ पॉसिबल ॲक्विजिशन स्किल्ड वर्कर्स can examine to see if cost can be pruned in some areas, thereby justifying the cost of acquisitions. As per farm cost accounting, actual cost incurred can be compared to budgeted or standard cost to see if any part of farm activity is spending more than expected. म्हणजे budgeted cost, standard cost याचं comparison करून actual costशी जे more किंवा व्हेरिएशन जे आहेत ती व्हेरिएशन्स इथं निदर्शनास येतात, त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन्स घेता येऊ शकतात. द ॲबिलिटी ऑफ फार्म बिझनेस टू सपोर्ट इन्क्रीज द सेल्स लेवल्स कॅन बी एक्झामाइन्ड बाय एक्सप्लोरिंग द अमाउंट ऑफ इट्स एक्सेस कॅपॅसिटी. कन्व्हर्सली, इक्विपमेंट दॅट इज आयडल कॅन बी सोल्ड अप, thereby reducing the asset base of the organization. So, the farm cost accounting system is usually tasked with accumulating the cost of inventory for financial reporting purposes. This includes charging direct labor to inventory as well as allocating farm overheads to inventory. Next advantage, the farm cost accounting helps to increase the efficiency of all functions related to farming activities. It helps in target fixing, decision making, price fixing, selection of product mix. Not only these various tools and techniques provide reliability and authenticity to carry out the farming activities. It is useful in controlling wastage and defects. So, next advantage, the farm cost accounting system proactive analysis, the governmental policies and socio-economic scenario which helps to assess the external environmental impacts on the farming activities. Labor and maintenance costs are easier to monitor and control through farm cost accounting system. So these are the advantages of farm cost accounting system. Simple. Farm cost accounting system provides the valuable cost data related to each and every farming activity. With the help of this cost data, farmers can analyze the cost and take
if the cost is above standard or budgeted, above budgeted cost, then farmer can take corrective actions to maintain the cost as budgeted cost or standard cost. The data is also useful to government, to management, to take various decisions related to farming activity. So these are the some advantages of farm cost accounting. Then limitations of farm cost accounting system. काय याच्या मर्यादा आहेत. सो जनरली ही जी फार्म कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम आहे पाठीमागल्या 10 ते 20 वर्षांमध्येच काय झालेली आहे, खास करून मॉडिफाय आणि डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे एक ओरिजिन स्टेटमध्ये म्हणजे अजून उत्क्रांतीच्याच अवस्थेमध्ये अजून पूर्ण अशी ती उत्क्रांत झालेली नाही किंवा पूर्ण अशी ती विकसित झालेली संकल्पना नाही. त्यामुळे याच्या मर्यादा असणार आहेत, त्या फक्त आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. सो जनरली speaking, complex farm cost accounting system requires a lot of work on the front end. The constant adjustment need to be made for improvements. This complexity consumes time and resources and leaves room for misinterpretation. So, सुरुवातीला सांगितल्या पद्धतीनं सिस्टीम आहे जनरली काय कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे. फार्मिंग ऍक्टिव्हिटी मध्येच ज्या नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, डेअरीमध्ये नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर क्रॉपिंग ऍक्टिव्हिटी जर असेल तर त्यामधल्या ऍक्टिव्हिटीज असतात. तर ही सिस्टीम ऑटोमॅटिकली काय बनते, कॉम्प्लेक्स बनते, अधिक किचकट बनते. लॉट ऑफ वर्क ऑन द फ्रंट एंड आणि जास्त त्याच्यावर तिथं काय करावं लागतं, तिथं काम करावं लागत असतं. ओके, द कॉन्स्टंट ऍडजस्टमेंट नीड टू बी मेड फॉर इम्प्रुव्हमेंट. सतत ती इम्प्रूव्ह करावी लागत असते. प्रॅक्टिकल ओरिएंटेशन यामध्ये काय राहत असतं, जास्त राहत असतं. दिस कॉम्प्लेक्सिटी कंझ्युम्स टाइम अँड रिसोर्सेस अँड लिव्स रूम फॉर मिसइंटरप्रिटेशन. म्हणजे यातून काय की एक वेळ जातो, रिसोर्सेस पण मोठ्या प्रमाणावर वापरले जात असतात आणि जे मिसइंटरप्रिटेशन आहे त्याचे यामध्ये चान्सेस असतात. ओके, देन कॉस्टिंग मेथड्स आर टिपिकली नॉट युजफुल फॉर फिगरेटिंग आउट टॅक्स लायबिलिटी, which means that cost accounting cannot provide a complete analysis of firm's true cost. It is easy enough to compensate for this by combining financial accounting with cost accounting, but it nevertheless highlights a flaw in cost accounting. So, cost methods are typically not useful for figuring out tax liability. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग थ्रू जे टॅक्स लायबिलिटीज आहेत, फिगरिंग टॅक्स लायबिलिटी म्हणजे टॅक्स लायबिलिटीचा जो आकडा आहे तो जनरली या कॉस्ट अकाउंटिंग मेथड थ्रू डिटरमाइन तुम्ही करू शकत नाही. फॉर दिस पर्पज मग यासाठी कॉस्ट अकाउंटिंग ॲज वेल ॲज कंबाइनिंग फायनान्शियल अकाउंटिंग विथ कॉस्ट अकाउंटिंग हे पुरेपूर जो कॉस्ट डेटा आहे या किंवा जे अर्निंग आहे, फंड्स युटिलायझेशन आहे, जी फिनान्शियल पोझिशन आहे ती फिनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग याचं युटिलायझेशन करूनच काय होत असते तर अवेलेबल होत असते. म्हणजे हीच याची काय मर्यादा आहे. जनरली कॉस्टिंगमध्ये फक्त कॉस्ट जिथे विचारात घेतली जाणार आहे त्यामुळं जे टॅक्स लायबिलिटीज आहेत त्या पर्पजेससाठी ती निश्चित करण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगचा, फार्म कॉस्ट अकाउंटिंगचा इथे उपयोग होत नाही. आणि जनरली भारतामध्ये फार्मिंग जो ॲग्रिकल्चर इन्कम जो आहे तो काय आहे, जनरली टॅक्स फ्रीच आहे. देर इज नॉट अ सिंगल परफेक्ट कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम. Each cost accounting system must be designed to encompasses the goals desired from the records. Different goals will mean different cost accounting system. Generally काय आहे की जी परफेक्ट सिंगल कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम आहे फार्म कॉस्टिंग मध्ये तर डेव्हलप झालेली नाही. अकॉर्डिंग टू ऍक्टिव्हिटी ही सिस्टीम अप्लाय करावी लागत असते. ओके, ईच कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम मस्ट डिझाइन टू एन्कम्पास द गोल्स डिझायर्ड फ्रॉम द रेकॉर्ड्स. ओके, तर प्रत्येक जी कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम आहे ती कशा पद्धतीने डिझाईन करावी लागते केलेली असणं गरजेचं आहे. सो एन्कम्पास द गोल्स डिझायर्ड फ्रॉम द रेकॉर्ड्स. ओके, द डिफरंट गोल्स विल मीन डिफरंट कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम. म्हणजे प्रत्येक हेतूनुसार हे कॉस्ट अकाउंटिंग सिस्टम इथं काय करावं लागते, अप्लाय करावं लागते, इथं डेव्हलप करावी लागत असते. म्हणजे जी सिंगल ऑथेंटिक प्रॉपर फार्म कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम इथं नाही. अकॉर्डिंग टू गोल ह्या सिस्टीमला
मॉडिफाय करावं लागत असतं, ही याची मर्यादा आहे. देन there is certain information that is nearly impossible to obtain from the cost accounting records. Among these are the derivation of production functions and prediction of future prices. म्हणजे काही अशी इन्फॉर्मेशन कॉस्ट अकाउंटिंग थ्रू आपण प्राप्त करणं हे काय असतं, नियरली इम्पॉसिबल, म्हणजे जवळजवळ काय असतं, अशक्य असतं. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करूच शकत नाही. कशाच्या अनुषंगाने असेल जनरली? अमंग दीज आर द डेरिवेशन ऑफ प्रोडक्शन फंक्शन्स अँड प्रिडिक्शन ऑफ फ्युचर प्राइसेस. म्हणजे फ्युचर प्राइसेस आहेत, प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जे डेरिवेशन्स आहेत, काही प्रोडक्शन प्रोसेसमध्ये असणाऱ्या ज्या मर्यादा आहेत, या कॉस्ट अकाउंटिंग थ्रू इथं निदर्शनास येत नाहीत. देन कॉस्ट अकाउंट्स आर एक्सपेन्सिव्ह टू द फार्मर इन टाइम, मनी अँड रिक्वायर्ड स्किल. आता फार्मरचा विचार केला, कागदोपत्री ऐकायला ही संकल्पना ठीक आहे. इम्प्लिमेंटेशनचा जर विचार केला तर जनरली हे फार्मरच्या अनुषंगाने काय एक्सपेन्सेस आहे. त्यामध्ये वेळ लागतो, रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी पैशाची पण गरज असते. सगळ्यात महत्वाचं काय की एक रिक्वायर्ड स्किल जे आहे ते गरजेचं असतं. आणि आपल्या भारताचा जर विचार केला तर नंबर ऑफ फार्मर्स, मोठ्या प्रमाणावर हे जे फार्मर्स आहेत ते काय वेल एज्युकेटेड आहेत असं आपण म्हणू शकत नाही. जे बेसिक स्किल रेकॉर्डसाठी गरजेचं आहे ते शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे फार्मर्सकडे इथं नसतं. The recording of the information related to farmer cost accounting system need more time other than the other accounting system. म्हणजे जे रेकॉर्डिंग टाइम आहे इन्फॉर्मेशन रिलेटेड टू फार्मर कॉस्ट अकाउंटिंग हे ॲज कम्पेअर टू अदर कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्डिंग सिस्टीम हे काय असतं, जास्त असतं. वेळ खाऊ किचकट हे काम असतं. कारण आउटसाइड परचेसेस असतात, म्हणजे आउटसाइड ट्रान्झॅक्शन्स असतात, ॲज वेल ॲज जे इंट्रा फर्म ट्रान्झॅक्शन्स आहेत ती जास्त यामध्ये काय होत असतात, तिथं कॉम्प्लिकेटेड होत असतात. त्याची कॉस्ट कॅल्क्युलेट करणं, जी इम्प्युटेड कॉस्ट आहे ती इथं निश्चित करणं, ह्या बाबी या फार्मर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये थोड्या काय असतात, कॉम्प्लिकेटेड असतात. अनलेस द फार्मर हॅज हॅड ट्रेनिंग इन कॉस्ट अकाउंटिंग टेक्निक्स अँड कॅन डू हिज ओन वर्क, ही विल फाइंड कॉस्टली टू हायर द सर्व्हिसेस ऑफ नॉलेजेबल अकाउंटंट. म्हणजे जे नॉलेजेबल कॉस्ट अकाउंटंट आहे फ्रॉम आउटसाइड हे अपॉइंट करणं प्रत्येक शेतकऱ्याला इथं शक्य नाही. ओके. Then cost accounting data of a firm business are not sufficient for all management decisions of business. म्हणजे फक्त कॉस्ट अकाउंटिंगचा डेटा फार्मिंग बिझनेससाठी मॅनेजमेंटसाठी उपयोगी ठरेलच असं नाही, ठरतोच असं नाही. ऍक्च्युअली द फार्मर हॅज टू रिलाय ऑन अदर सोर्स ऑफ डेटा. म्हणजे कॉस्ट डेटा बरोबरच अजून जो डेटा आहे त्या व्यतिरिक्त जी अजून माहिती जी आहे त्याच्यावर इथं शेतकऱ्याला किंवा त्या मॅनेजमेंटला अवलंबून राहावं लागत असतं. एक्झाम्पल कॉस्ट अकाउंट रेकॉर्ड्स ऑफ अदर फार्म्स, बजेटेड फिगर्स, म्हणजे इतर जे फार्म्स आहेत, इतर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, जो गव्हर्नमेंट डेटा आहे, रिसर्चर्स, एज्युकेटर्स जे इन्फॉर्मेशन रिफ्लेक्ट करत असतात, डेटा पब्लिश करत असतात, या सगळ्याचा यामध्ये इथं काय करावं लागत असतो, फार्मरला विचार करावा लागत असतो. वेन डिसाइडिंग टू मेक सर्टन चेंजेस सच ॲज अडॉप्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी अँड न्यू एंटरप्राइज इन द फार्म ऑपरेशन. म्हणजे हा सगळा डेटा जो आहे फक्त इंटरनल सोर्सद्वारेच जे टेक्नॉलॉजी अडॅप्शन असेल, न्यू फार्मिंग ऍक्टिव्हिटी इंट्रोड्यूस करणं असेल, तो फक्त इंटरनल कॉस्ट डेटाच्या आधारे करता येईल असं नाही. जो एक्सटर्नल सोर्स आहे, डेटा सोर्स इन्फॉर्मेशन, ती पण यामध्ये काय करावं लागत असते, तर यूज करावी लागत असते. म्हणजे जो अवेलेबल कॉस्ट डेटा आहे तो याच्यासाठी उपयोगी पडेलच असं नाही. ओके. तर या काही फार्मर कॉस्ट अकाउंटिंगच्या काय आहेत, मर्यादा आहेत.